श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. ब्रह्म कुणाला म्हणायचं हा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे अक्षरं परमं ब्रह्म. परम अक्षर ब्रह्म आहे. स्वभावः अध्यात्म उच्यते. पराप्रकृतीला जीवाला अध्यात्म म्हणतात. भूतभावोद्भव करो जे प्राण्यांची जी सत्ता प्रगट करणारा त्याग आहे. विसर्ग म्हटलं आहे, त्याग आहे ते कर्म म्हटलेले आहे. हा सरळ अर्थ झाला. थोडंसं विस्ताराने बघू आता आपण की अक्षरम ब्रह्म परमम अविनाशी परमश्रेष्ठ तत्व जे आहे ते ब्रह्म होय. इथे जितकी तत्व आहेत त्या सर्वांमध्ये परम म्हणजे श्रेष्ठतम तत्व. परम हे ब्रह्माचं विशेषण आहे आणि तसंच अक्षर हे सुद्धा त्याचं विशेषण आहे. अक्षर क्षर म्हणजे नाश, नाशिवंत, आणि लागलाय म्हणजे अक्षर अविनाशी. क्षरचा अर्थ आहे नाशिवंत, नष्ट होणारं, आणि अक्षर म्हणजे अविनाशी. अर्थातच क्षराहून जे भिन्न ते अक्षर. या ब्रह्माला केवळ अविनाशीच म्हणत नाही, तर जेव्हा याच्या विश्वरूपाचं दर्शन होईल, ब्रह्माच्या विश्वरूपाचं दर्शन होईल, तेव्हा समदर्शी साधकाचे डोळे अक्ष म्हणजे डोळे, आणि रम म्हणजे रममाण होतात. कोणामध्ये? तर या विश्वरूपाचे दर्शन झाल्यानंतर, त्याच्या अविनाशी रूपाचं दर्शन झाल्यानंतर साधकाचे, समदर्शी साधकाचे डोळे त्याच्यामध्येच रममाण होतात. म्हणजेच समदर्शी साधकाचे डोळे याला पाहतात. कारण साध्य साधकाचं तेच आहे ब्रह्मदर्शन, परब्रह्मदर्शन. अर्थातच हे ब्रह्म जसं अक्षर आहे तसे अक्षर आहे. हे आत्ताच बघितलं आपण. ब्रह्म हा शब्द बृहत धातूपासून झाला आहे. बृहत म्हणजे मोठं, विशाल, अमर्याद, अनंत, अपार हा त्याचा अर्थ आहे. सर्वव्यापी, निराकार, निर्विकारही हे ब्रह्म आहे. जसे आकाश सर्वव्यापी, त्याला आकार नाही, त्याचप्रमाणे ब्रह्म आकाशाच्या बाहेर माणसाला जाता येत नाही. तसं ब्रह्माच्या बाहेरही माणसाला जाता येत नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापी आहे, त्याला आकार नाही, आणि त्याच्या बाहेर, आकाशाच्या बाहेर माणसाला जाता येत नाही, तसं ब्रह्माच्या बाहेर सुद्धा माणसाला जाता येत नाही. आत आहे, बाहेर आहे, सर्वत्र आहे ब्रह्म. ब्रह्माने सगळं व्यापलेलं आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची न्यूनता, हीनता, अल्पता यात नाही आहे. म्हणून याला परब्रह्म असं म्हणतात. ब्रह्म म्हणजे विश्वाचं जे रूप तेच या आत्म्याचं, तेच ब्रह्माचं रूप. जणू काय ब्रह्माने विश्वाचं रूप धारण केलेलं आहे. जगाचं जे मूळ कारण आहे ते ब्रह्म आहे असं सांगतात आहे. हे अगम्य आहे, अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे, आणि महतापेक्षाही महत आहे. अचिंत्य आहे, अवाच्य आहे, म्हणजे वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही. इंद्रियांना पर आहे. म्हणून श्रुती नेहमी याचा निर्देश नेती या शब्दांनी करतात. प्रत्येक वस्तुमात्रात, प्राणीमात्रात ते ब्रह्म ओतप्रोत भरलेलं असतं. असं हे ब्रह्म जीवनाचं अंतिम ध्येय असायला हवं योग्याच्या. ते ब्रह्म अक्षरम परमम ब्रह्म. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर यात आलं आहे. दुसरा प्रश्न विचारलेला होता किम अध्यात्मम, म्हणजे अध्यात्म काय आहे. याचं उत्तर भगवंत या तिसऱ्या श्लोकात देतात आहेत की स्वभावः अध्यात्मम उच्यते. म्हणजेच पराप्रकृतीला
7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृती दोन्हीचा उल्लेख आलेला आहे. परा प्रकृती म्हणजे चेतन प्रकृती, म्हणजेच जीवाला या अशा चेतन प्रकृती परा प्रकृतीला म्हणजे जीवाला अध्यात्म असं म्हणतात. स्वभाव असं म्हटलंय त्याला. स्वभाव उच्यते, स्वभावो अध्यात्मम उच्यते असा उल्लेख आलेला आहे उत्तरामध्ये. स्वभाव म्हणजे काय तर स्वकीय भाव, आपली सत्ता, आपलं अस्तित्व, जो आपला भाव तो स्वभाव होय. पण प्रश्न येईल की हा कोणाचा स्वभाव, म्हणजे ब्रह्माचा स्वभाव. हे उत्तर इथे येतं. हा स्वभाव कुठे दिसून येतो तर हा स्वभाव प्रत्येक भूतमात्रात, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक देहात दिसून येतो. प्रत्येक जीवात्म्याच्या देहात तो सहज असा स्वभाव आहे, तो प्रत्येक जीवामध्ये प्रगट होतो आणि तोच या ब्रह्माचा स्वभाव आहे असं म्हटलंय. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार यांच्याद्वारा जो प्रगट होतो तो त्याचाच स्वभाव आहे, त्या ब्रह्माचा स्वभाव आहे. तो त्याचाच निजभाव, निजधर्म आहे. हा प्रत्येक वस्तूचा निजभाव आहे का तर नाही, कारण प्रत्येक वस्तू निराळी असेल तर भिन्नतेमुळे स्वभावही भिन्न भिन्न असला पाहिजे. पण अस्ति, भाती, प्रियत्वरूपी स्वकीय भाव सर्वत्र एकसारखाच असा. म्हणून निरनिराळ्या वस्तुमात्रांचा धर्म नाही, तो अखंड एकरस असणाऱ्या अक्षर परब्रह्माचा स्वभाव आहे. कारण सर्वत्र समान अशी हीच एक वस्तू आहे. याचंच या स्वभावाचं नाव अध्यात्म असे आहे. समजायला कठीण जातं. थोडं सोपं करून बघू आता आपण, की ज्या सत्तेमुळे आपण चालतो, बोलतो, रागावतो, त्या सत्तेला आपण संसारी माणसं ओळखू शकत नाही. ज्या सत्तेला संसारी माणसं ओळखू शकत नाही तो प्रत्येक आत्मा होय. म्हणजेच व्यापक प्रभूच्या चैतन्याचा थोडा अंश म्हणजे प्रत्येक आत्मा. आणि तो अंश शरीरात आला आणि त्या अंशाची शक्ती घेऊन अहंकाराबरोबर, अहंभावाबरोबर लिंगदेह काम करू लागतो. त्यावेळीच आपण त्याला जीवात्मा असं म्हणतो. म्हणजे परमेश्वराचा एक अंश त्याच्यापासून वेगळा झाला, त्याला म्हणतात प्रत्येगात्मा. हा प्रत्येगात्मा शरीरात आला की त्या अंशाची जी शक्ती आहे ती शक्ती घेऊन आपला जो अहंभाव आहे त्या अहंभावाबरोबर जो लिंगदेह असतो तो काम करू लागतो आणि म्हणून त्याला जीवात्मा असं म्हणतात. म्हणजेच या शरीरामध्ये असलेला प्रत्येक आत्मा म्हणजे परमेश्वराची, परमात्म्याची शक्ती आहे आणि तिलाच स्वभाव म्हणतात आणि त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे ही जी शक्ती आहे परमेश्वराची, या प्रत्येक आत्म्याची जी शक्ती आहे ती जाणणं, ते तिचा तो स्वभाव जाणणं, त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. उदाहरणार्थ आणखीन बघू की गंगेतून तांब्या भरून पाणी घ्यावं, तसा हाही पाण्याने भरलेला तांब्या आहे आणि तांब्यामध्ये ही गंगा आहे असं आपण म्हणतो. गंगेमधून जर एखादा तांब्या भरून पाणी घेतलं तसा हा पाण्याने भरलेला तांब्या आहे असं आपण म्हणतो. म्हणजे तांब्यामध्ये गंगा आहे असंही आपण म्हणतो, कारण गंगेचं पाणी तांब्यात आहे म्हणून तांब्यात गंगा आहे. किंवा आकाश बाहेर आहे तसं आतही आहे असं आपण म्हणतो. घटात असेल तर घटाकाश, मठाकाश म्हणणं म्हणजे तेच. आत एक शक्ती बसलेली आहे आणि त्याचा उपयोग करून हा जो जीवात्मा आहे तो काम करतो आणि ज्या शक्तीमुळे काम करतो तिला प्रत्येगात्मा म्हणतात. जीवात्मा ज्या शक्तीमुळे काम करतो ती शक्ती म्हणजे प्रत्येक आत्मा होय आणि तिलाच स्वभाव म्हणतात, तिलाच अध्यात्म म्हणतात
आणि ती ओळखणं, ती नेहमी बरोबर आहे हे मानणं, याचं नाव अध्यात्म. म्हणजे 2 प्रश्नाची उत्तर आता आपण बघितली की किंतत ब्रह्म, ब्रह्म काय आहे तर परमम अक्षरम ब्रह्म. आणि दुसरं म्हटलंय स्वभावः अध्यात्मम उच्यते. जो प्रत्यगात्मा, परमेश्वराची जी परमेश्वराचा जो अंश तो प्रत्यगात्मा आणि त्याची जी शक्ती तिलाच स्वभाव म्हणतात. आणि हा स्वभाव जाणणे, ही शक्ती जाणणे म्हणजेच अध्यात्म होय. जागृत झाल्याशिवाय ही शक्ती कळत नाही. 15व्या अध्यायात भगवंत म्हणतात की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट, सर्वांच्या हृदयात मीच वसलेला आहे. ते याच अर्थाने. तिसरा प्रश्न होता की किं तद ब्रह्म, किं कर्म. तर त्या प्रश्नाचं उत्तर आता आहे की कर्म म्हणजे काय. याचं उत्तर बघू की श्लोकातील खालची ओळ आहे भूतभावोद्भवकरः. तिसऱ्या श्लोकामध्ये खालची ओळ आहे भूतभावोद्भवकरः विसर्गः कर्म संज्ञितः. भूतभावोद्भवकरः म्हणजे भूत, भाव, उद्भव आणि करः म्हणजेच प्राणीमात्रांच्या जीवनाला उन्नत करण्यासाठी केलेला जो प्रयत्न त्याला कर्म असं म्हणतात. उद्भव म्हटलंय. उद्भव शब्दामध्ये भव, भूभव म्हणजे होणे हा धातू आहे. भूभव आणि उत म्हणजे वर. जीवन आणि माणूस अधिक उन्नत व्हावे, अधिक भव्य व्हावीत, त्यासाठी जो प्रयत्न चालतो त्याला गीता कर्म असे म्हणतात. विसर्ग शब्द आलाय पुन्हा त्यात. विसर्ग कर्म संज्ञितः. विसर्ग म्हणजे काय. विसर्गाचा अर्थ आहे पुढे पाठवणं. विसर्गाचा दुसरा अर्थ यत्न करणं, प्रयत्न करणं. विसर्गाचा तिसरा एक अर्थ बघू, सोडणे, दान देणे, अर्पण करणे. चौथा अर्थ आहे बनविणे, तयार करणे विसर्गाचा. 5वा मुक्त होणे आणि 6वा आहे प्रकाश करणे. हे विसर्गाचे अर्थ आहेत. प्राणीमात्राच्या जीवनाला उच्चतम बनवण्याचा यत्न अधिक विकसित, अधिक उत्क्रांत, अधिक उन्नत होईल असं करणं म्हणजे त्याला कर्म असं म्हणतात. किंवा उच्च बनवण्यासाठी प्रेरित करणं, त्याला मनुष्याला उदात्त बनवण्यासाठी, उच्च बनवण्यासाठी प्रेरित करणं. प्राणीमात्राचा जीवन विकास करण्यासाठी दान देणं, अर्पण करणं म्हणजे आत्मयज्ञ करणे होय. आणि मुक्तीची सिद्धी प्राप्त करणे, बंधनाची निवृत्ती करणे, पारतंत्र्य दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कर्म. प्रकाशाचा मार्ग दाखवणे इत्यादी अनेक अर्थ आहेत. भूतभावोद्भवकरः विसर्ग कर्म संज्ञितः या वाक्याचे अर्थ असे आहेत की संसाराची उत्पत्ती कर्मामुळे होते, संसाराचा नाशही कर्मामुळे होतो. मग कोणतं कर्म प्रभावी आहे की ज्या कर्मामुळे माणूस उभा झाला, इथे आला आणि ज्या कर्मामुळे ते यायचं बंदही होणार आहे. अतिंद्रिय शक्तीमध्ये एकरूप होता येतं, ती सगळीच आहे ती कर्मच आहेत. आत्मविकासासाठी सारे सोडता सोडता शेवटी अहमचाही विसर्ग करायचा. पहिल्यांदा अविनाशी परब्रह्म म्हणजे काय, अक्षर ब्रह्म सांगितलं. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात त्याचा जो स्वभाव आहे, परमात्म्याची जी शक्ती, परमात्म्याचा जो अंश बनून आलाय प्रत्येगात्मा, त्याची जी शक्ती, त्याचा तो स्वभाव प्रत्येक आत्म्यामध्ये प्रगट होतो आणि ते म्हणजे अध्यात्म सांगितलं. ते जाणून घेणं म्हणजे अध्यात्म. आणि त्या आत्म्याच्या प्रगटीकरणार्थ होणाऱ्या यत्नाचं नाव आहे कर्म. म्हणजेच त्याचा स्वयंप्रकाश म्हणजे कर्म. अशा प्रकारे तिन्ही अर्जुनाच्या प्रश्नांची या उत्तरात संगती आहे. पुढच्या प्रश्नांची उत्तरं पुढील श्लोकामध्ये बघू.